हाय फ्रेंड, वर्षा गृहिणी स्पेशलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज बनवणार आहे मी तांदळाची खीर। तर एकदम सोप्या पद्धतीत बनवणार आहे, झटकीपट, आणि जे आपल्याकडे साहित्य आहे त्या साहित्यामध्ये बनवणार आहे। आणि हा मुलांचा आवडता पदार्थ असतो, तर मुलांना हा खूप आवडतो, त्याच्यामुळे हा झटपट होणारा पदार्थ भूक लागली मुलांना का बनवून देण्यासाठी। तर नक्की आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर मग आपण बघूया याला लागणारं साहित्य। झटकीपट आणि विदर्भाची चव आहे एकदम भारी। तर इथे मी हे जिरा राईस तांदूळ घेतलेले आहे, स्वच्छ धुवून घेतले आणि 2-1 तास भिजत घातले। या वाटीने अर्धी वाटी भिजत घातले होते, अर्धी किंवा पाऊण वाटी। आणि हे बदाम सुद्धा 2 तास भिजत घातले होते, छानसे भिजलेले आहे हे बघा अशा प्रकारे। आता मी याचे टकर काढून घेत आहे, साली। तर आता हे मिक्सर मध्ये थोडंसं पाणी घालून तांदूळ मी बारीक करून घेत आहे। तर बघू शकता अशा प्रकारे मी बारीक करून घेतलं, एकदम बारीक करून घ्यायचं आहे, जेणेकरून एक सुद्धा तांदूळ नाही राहायला पाहिजे त्याच्यात। अशा प्रकारे थोडंसं जाडसर असलं तरी चालतं, पण मी बारीक करून घेतलं। त्याच्यानंतर हे बदाम मी कट करून घेत आहे अशा प्रकारे। ते भिजेला असले त्याच्यामुळे हे कट करायला सोपं जातं। अशा प्रकारे सर्व बदाम मी कट करून घेत आहे। तर माझे बदाम कट करून झालेले आहे। त्याच्यानंतर हे मी काजू सुद्धा कट करून घेत आहे, त्याला भिजत नाही घालायचं, असेच कट करून घ्यायचे आहे। खलबत्ता असला तर खलबत्त्यात सुद्धा बारीक हलक्या हातांनी कुटून घेऊ शकता। तर माझे हे कट करून झालेले आहे सर्व। याच्यात चारोळी असली ती सुद्धा घालू शकता तुम्ही। त्याच्यानंतर मी पातेलं ठेवलं गॅसवरती। पातेलं छानसं गरम झाल्याच्या नंतर त्याच्यात टाकणार आहे तूप। गावरान तूप आहे हे, जेणेकरून तुम्ही सुद्धा चांगलंच तूप घ्या गावरान। आणि हे छानसं असं इतळून घ्यायचं आहे, म्हणजेच गरम करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे मी गरम करून घेतलं आहे बघा, छानसं गरम झालेलं आहे हे। त्याच्यानंतर त्याच्यात टाकणार आहे मी ते काजू बदाम कट करून घेतले होते, ते बारीक गॅसवरती हे करून घ्यायचं आहे, याला भाजून घ्यायचं आहे। अशा प्रकारे थोडंसं भाजून घ्यायचं आहे, जास्त नाही। त्याच्यानंतर मी त्याच्यात टाकणार आहे ते तांदूळ मी बारीक करून घेतले होते, त्याची फोडणी घालणार आहे। दुधाची सुद्धा घालू शकता। तर मी त्याची फोडणी घातली। त्याच्यानंतर त्याच्यात टाकणार आहे अर्धा लिटर दूध, अर्धा लिटरचे थोडं जास्तच होतं। आणि 1 चम्मच विलायची पावडर टाकली, त्याला असं फिरवून घ्यायचं आहे। टाकल्याबरोबर फिरवून घ्यायचं आहे, मी फिरवलं नव्हतं त्याच्यामुळे माझ्या ह्याच्यात थोड्याशा अशा हे झालेलं आहे। त्याच्यात मी थोडंसं पाणी सुद्धा घातलं त्याच्यात। अशा प्रकारे फिरवतच राहायचं आहे त्याला। हे बघा माझ्या गिठुळ्या झाल्या, मी फिरून नव्हतं घेतलं टाकल्याबरोबर त्याच्यामुळं।
तर हे आपल्याला गिठुळे आता रब करून फोडून घ्यायचे आहे. हे असलं तुमच्याकडं तर यांनी सुद्धा फोडू शकता, नाही तर चम्मचनी सुद्धा होतं. तर मी याच्याने पातळ करून घेणार आहे ते एकदम ते गिठुळे झाले ते. तर छानशी अशी झालेले आहे ते गिठुळे सगळे फुटले. त्याच्यानंतर त्याच्यात टाकली मी साखर. साखर टाकल्याच्या नंतर त्याला फिरवतच राहायचं आहे. बारीक गॅसवरती फिरवतच राहायचं आहे, नाही तर मग ते परत होऊन जातं, गिठुळे होतात त्याचे. अशा प्रकारे फिरवतच राहायचं आहे त्याला. तर छानसं झालेलं आहे आणि हे पातळ दिसतं, पण नंतर शिजत आलं का एकदम घट्ट होऊन जातं हे. त्याच्याने तांदूळ थोडेसेच भिजत घालायचे आहे आणि मी जास्तीचीच बनवलेली आहे. माझ्या मुलांना खूप आवडती खायला खीर म्हणून. आणि बघा माझी अशी घटसर खीर झालेली आहे, बघू शकता तुम्ही. परत याला 5-1 मिनटं उकळी आल्याच्या नंतर 5-1 मिनटं फिरवतच राहायचं आहे, 5-10 मिनिट अशा प्रकारे. नाही तर उता जातं ते नाही फिरवली तर. बघा कशी लगेच वरती येत आहे पातेल्याच्या. तर इथे माझी खीर तयार झालेली आहे. आवडलं तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर इथे माझी खीर रेडी आहे. एकदम चवदार आणि सरळ सोप्या पद्धतीत करून बघायला विसरू नका. बाय.